बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मुंगोशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे. मुंगोशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे. नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. दादा, काय नाव तुमचं? मुंगोशी बौद्धवाडीचा जो रस्त्याचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. एक ग्रामस्थ म्हणून सध्या तुमच्या वाट्याला काय हाल अपेष्टा येत आहेत? माझं नाव नरेश गोविंद भोजने, तालुका पेन, जिल्हा रायगड, मुक्काम मुंगोशी. आज ज्या गावाच्या वाटेचा सर्वे चालला आहे, रस्त्याचा सर्वे चालला आहे, त्या गावचा मी रहिवासी आहे. आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे. कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतो आहे, या रस्त्याचा नुसता सर्वे झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत, परंतु आज आमच्या 7 पिढ्या गेल्या ह्या रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं किंवा या रस्त्याची विल्हेवाट लावल्या जात नव्हती. परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या रस्त्याचं आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. परंतु सांगायची बाब अशी की पावसाळा जवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता, परंतु झालेलं नाही. त्याच्यातून होतं काय, आजूबाजूला शेती ही कंप्लीट शेती वाढलेली असते आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही झाडंझुडपं आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. आणि मग त्या झाडाझुडपातून आमची मुलं शाळेला जर जायची असतील तर एक तर मुंगोशी गावाकडे प्रस्थान करावं लागतं त्या मुलांना किंवा ह्या बेलोडे गावाकडे प्रस्थान करावं लागतं. मुंगोशी गावाकडून पण आम्हाला रस्ता नाही आहे आणि बेलोडे गावाकडून पण रस्ता नाही आहे. त्यामुळे मुलांचे इतके हाल होतात. आज जर तो रस्ता पूर्ण सर्वे करून बघितला तर त्याच्यात खाचखाग्या जुना रस्ता आहे आणि त्याच्यातून मुलांना पडण्याची भीती आहे. तिथे असणारे साप, विंचू असे श्वापदापासून मोठ्या प्रमाणावर भीती आहे. कुठल्याही प्रकारचं ॲम्ब्युलन्सचं सहकार्य नाही, कुठल्याही प्रकारचं गावातून रस्त्याचं सहकार्य नाही आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मानवी हक्काची पायमल्ली होते त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि शासन हे जे काय आमच्यासाठी करत आहे तर त्या माध्यमातून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्यावरच आमची मानवतेची हानी कमी होणार आहे. आज मानवानं जे दुःख आहे, या रस्त्यात या गावात राहणारी जी लोकं आहेत त्यांची शाळेच्या मुलांची संख्या कमी झालेली आहे. का तर ही मुलं इथं राहिली तर त्यांना शाळेला जाताच येत नाही आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला शेती आहे. शेतीच्या बाजूला जे बांध घातले जातात आपली शेती वाचवण्याकरिता ते शेतकरी मोठ्या प्रमाणात बांध घालतात आणि जो रस्ता आहे तोही अडवला जातो आणि त्यामुळे लोकांना शाळेपासून किंवा दवाखान्यापासून किंवा इतर सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावं लागतं आहे. आणि अशा पद्धतीने गावची आत्ता जी विल्हेवाट नाही आहे तर आमच्या जवळजवळ 7 पिढ्या हे सगळं भोगत आलेले आहेत. परंतु आजच्या घडीला जे आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना आणि आदरणीय ठाकूर मॅडम, आदरणीय त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन ज्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि आत्ताच आमच्या पुढे जे साहेब बोलून गेले की आता तर नुसता हा मोजमापीचाच प्रस्ताव आहे, परंतु यापुढे जर रस्ता झाला नाही तर त्यापुढे देखील ते आंदोलनं करून ह्या रस्त्याची पुन्हा एक विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा रस्ता आम्हाला हव्या त्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे दादा, काय नाव आपलं आणि मुंगोशी बौद्धवाडीच्या रस्त्यासाठी आपण पराकोटीचा संघर्ष करताय. गेल्या अनेक वर्ष तुमचे हाल होत आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे आता सध्याच्या स्थितीत? माझं नाव रामबिरू भोजने, राहणार मुंगोशी बौद्धवाडा. आज किती वर्षे जवळ स्वतंत्र 75, माझाच वय आता 80 वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता होतो आहे असा सांगण्यात येतो आहे. बरेच 2-3 वेळेला सँक्शनचा रस्ता झालेला तो कसा नमंजूर झाला वापस. तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही. तरी आपण जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती सर्वांना. पावसामध्ये काय हाल होतात? पावसाचे हाल म्हणजे साप वगैरे पायाखाली माझ्या 2-3 वेळेला साप हे केलेले इथं जाताना. तिथं मी आता गावी आता येत नाही 2-3 वर्ष पावसाच्या इकडे सध्या.
कारण ते आता रस्त्याचं काम म्हणून आता घेतल्यानंतर तो पुरा झाल्यानंतर मग माझं येणं जाणं होईल. आई, काय नाव आहे तुमचं आणि काय सांगाल, काय हाल तुमच्या वाट्याला आलेले आहेत रस्त्याअभावी? माझं नाव अरुणा हिरामन भोजने, राहणार मुंगोशी, जय भीम नगर. जय भीम. आम्ही इथं कित्येक वर्षे, आमचे सासरे मरून गेले, आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले, त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या, ते स्वतः म्हणत होते, तरी आमची बौद्धवाड्याची कुणी दाद घेतली गेली नाही. त्याच्यानंतर आज 20-25 वर्षे माझा स्वतःचा दीर धावतोय. मुंबईवरून दीर येतात आमचे, जेव्हा फोन करू त्या वेळेला हजर असतात. मिटिंगी लावल्या गावात, गाववाल्यांना बसवले, तरीसुद्धा आमची कोण दखल घ्यायला तयार नाही. आता काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या 2 नंदा वारल्या, अचानक एक दीर वारला, कुठेच हलवायला भेटलं नाही. आमची एक मुलगी डिलिव्हरी झाली. एवढे हाल होतात. शेवटी रस्त्या नाही, ह्याच्याबाबत आमची मुलं शाळेच्या बाहेर टाकली आम्ही, गावाबाहेर. काही मुलं मानगावला आहेत, काही तिकडं अजून पुढे आहेत. पहिलीपासून जर मुलं शाळेत टाकली तर आमच्याजवळ कोण राहिला? आम्हाला त्यांच्या मुलाला आवाज द्यायसारखा मूल घरामध्ये नाही. आमचं एवढा हाल वनवास आहेत, आम्ही भोगतो, पण आमच्या मुलांना नको. अशा करता आम्ही आता हा पाऊल उचलला. तहसीलदारला मध्ये जाऊन भेटलो, कित्येक वेळेला, आज 5-6 महिने आम्ही तहसीलदारला खेपा घातल्या, तरी अजूनसुद्धा कोण आमची दाद घेत नव्हत्या. ह्या अश्विनीताई, हे भाऊ गायकवाड पालीवरून आले, ह्या आमची घरी येऊन शानी ताई आमची बातमी घेतली. काही बातमी टी व्हीला दिली, काय पेपरला दिली. तिथून जरा ह्या रस्त्याची हालचाली चालू झाली. तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल, आमची मुलं बाला आमच्या जवळ येतील. काही मुलं आमच्या कामानिमित्ताने बाहेर पडली, गावामध्ये माणसं नाही राहिली. आम्ही एक घराला 2-2, 3-3 माणसं. याच्यात जर कोण आजारी झाला, काय झाला, ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून. आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर 6च्या आत घरात यावं लागतं आम्हाला, का तर ही रस्ता व्यवस्थित नाही. काय करणार आता ह्याच्या पुढं? काय सांगाल, मुंगोशी बौद्धवाडीचा जो मूलभूत हक्काचा रस्ता आहे, तो रस्ता मागील अनेक वर्षापासून त्या रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे. आता आंदोलनं देखील वारंवार होत आहेत आणि आज ग्रामस्थ देखील जमलेले आहेत. काय नेमकी भूमिका आहे, काय परिस्थिती आहे? मी सौ अश्विनी ठाकूर, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष. तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात. आता इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे. तर आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत. पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार. पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे. तुम्ही पाठीमागे बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात.